चला तर मग आज आपण ओ हेनरी यांच्या एका भन्नाट कथेबद्दल बोलणार आहोत, द कॉप अँड दी अँथम. ही एक अशी गोष्ट आहे जिथे जे अपेक्षित असतं ना ते कधीच घडत नाही. तर हे आहेत विल्यम सिडनी पोर्टर, पण आपण सगळे त्यांना ओळखतो ओ हेनरी या नावाने. हे असे लेखक होते की ज्यांना कथेच्या शेवटी एक जबरदस्त धक्का द्यायला खूप आवडायचं. म्हणजे शेवट वाचून वाचणारा अक्षरशः अवाक व्हायचा. त्यांच्या लिखाणाची एक खास ओळख होती, अश्रूंमधील हास्य. आता याचा अर्थ काय, तर अशा गोष्टी ज्या वाचताना हसू पण येतं आणि डोळ्यात पाणीसुद्धा. आणि आज आपण जी कथा पाहणार आहोत ना, ती तर याचं अगदी परफेक्ट उदाहरण आहे. अच्छा, जरा विचार करा, तुरुंगात जाणं हे कोणासाठी तरी आयुष्यातलं सगळ्यात मोठं बक्षीस असू शकतं का? विचित्र वाटतंय ना? पण ऐका, ह्याच एका अजब कल्पनेवर आपली संपूर्ण कथा उभी आहे. चला पाहूया तरी नक्की काय गंमत आहे ही. तर भेटूया आपल्या कथेच्या नायकाला, सोपीला. आणि त्याची हिवाळ्याची प्लॅनिंग, अहो ती ऐकून तर थक्क व्हायला होईल. तर ही गोष्ट आहे न्यूयॉर्क शहरातली. आणि हा आहे आपला सोपी, एक भटका माणूस. हिवाळा अगदी दारावर येऊन ठेपलाय, कडाक्याची थंडी वाढतीय आणि बिचाऱ्याकडे ना घर आहे ना दार. मग अशा परिस्थितीत त्याचं ध्येय काय असणार, तर त्याचं एकच मिशन आहे, विंटर आयलँड गाठणं. आता हे नाव ऐकून वाटेल की कुठेतरी छान फिरायला जायचंय, पण थांबा, हे विंटर आयलँड म्हणजे दुसरं तिसरं काही नसून स्थानिक तुरुंग आहे. हो, जिथे 3 महिने उबदार खोली आणि पोटभर जेवण मिळेल. आणि आता इथून पुढे सुरू होतो कथेचा सगळ्यात गमतीशीर भाग. म्हणजे बघा, सोपी अटक होण्यासाठी काय काय नाही करत, पण त्याचं नशीब इतकं जोरावर आहे की पोलीस त्याला साधं बघत पण नाहीत. त्याचे एक एक प्रयत्न तर बघा. आधी एका मोठ्या हॉटेलमध्ये घुसण्याचा प्लान, मग दुकानाची काच फोडणं, नंतर एका साध्या रेस्टॉरंटमध्ये जेवून बिल न देणं, रस्त्यावर उगाच आरडाओरडा करणं आणि शेवटी तर चक्क एका माणसाची छत्री चोरण्याचा प्रयत्न. तर पहिला प्रयत्न झाला एका आलिशान कॅफेमध्ये. गंमत अशी की टेबलच्या वरून तो अगदी सभ्य गृहस्थ दिसत होता, एकदम व्यवस्थित कोट, टाय, सगळं काही. पण हेड वेटरची नजर त्याच्या टेबलखालच्या फाटलेल्या पॅन्टवर आणि जुन्या बुटांवर गेली आणि त्याला काही बोलायची संधी न देताच बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. बरं, मग दुसरा प्रयत्न. यावेळी सोपीने चक्क एका दुकानाच्या खिडकीवर दगड मारला आणि गुन्हेगारासारखं पळून न जाता तिथेच शांतपणे उभा राहिला. पण पोलिसाला त्याच्यावर संशयच आला नाही. पोलिसांच्या मते गुन्हेगार गुन्हा करून थांबत नाही, तो पळून जातो आणि पोलीस भलत्याच माणसाच्या मागे धावत सुटले. आता तिसरा प्रयत्न. एका साध्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन त्याने पोटभर जेवण केलं आणि मग शांतपणे सांगितलं की त्याच्याकडे पैसे नाहीत. त्याला वाटलं, चला आता तर नक्कीच पोलीस येणार. पण छे, 2 धिप्पाड वेटर्सनी त्याला उचललं आणि थेट रस्त्यावर फेकून दिलं. पोलिसांचं नावही नाही. मग तर त्याने कहरच केला. रस्त्याच्या मधोमध उभा राहून दारुड्यासारखं ओरडायला सुरुवात केली. त्याला पकडायला एक पोलीस आला, पण दुसऱ्या पोलिसाने त्याला थांबवलं आणि काय म्हणाला, अरे, तो येल कॉलेजच्या मुलांपैकी एक वाटतोय. हे लोक असेच गोंधळ घालतात, पण निरुपद्रवी असतात. सोडा त्याला, आपल्याला तशाच सूचना आहेत. आणि आता 5वा प्रयत्न. सोपीने एका माणसाच्या हातातून रेशमी छत्री हिसकावली. त्या माणसाने त्याला पकडल्यावर सोपी म्हणाला, बोलो पोलिसांना. पण इथे तर कमालच झाली. तो माणूस उलट गोंधळला आणि म्हणाला, अरे देवा, मला माफ करा, कदाचित ही छत्री मलाही सापडली असेल. आणि तो माणूसच सोपीची माफी मागून निघून गेला. आता मात्र सोपी पुरता घाबरला. त्याला खरंच वाटू लागलं की कोणती तरी विचित्र जादू झालीय आणि त्याला अटक होण्यापासून कोणीतरी मुद्दाम वाचवतंय. म्हणजे विचार करा, तो पूर्णपणे हताश झाला होता. पण आतापर्यंत जी काही विनोदी धडपड सुरू होती ती इथे थांबते आणि कथा एक असं वळण घेते ज्याची आपण कल्पनाही केली नसेल. थकून भागून निराश होऊन सोपी एका शांत रस्त्यावर येतो. तिथे एका जुन्या चर्चजवळ तो थांबतो आणि आतून ऑर्गनवर वाजवल्या जाणाऱ्या एका सुंदर प्रार्थनेचा आवाज त्याच्या कानावर पडतो. तो तिथेच खिळून राहतो आणि ते संगीत ऐकून त्याच्या मनात आठवणींचा पूर येतो. त्याला आठवतात त्याचे चांगले दिवस, जेव्हा त्याच्या आयुष्यात आई होती, प्रेम होतं, मोठी स्वप्न होती, चांगले मित्र होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विचार आणि मन स्वच्छ होतं. आणि त्या एका क्षणात त्याच्या आतमध्ये जणू एक क्रांतीच होते. तो मनोमन ठरवतो, बस आता खूप झालं,
उद्यापासून एक नवीन सुरुवात करायची, नोकरी शोधायची आणि पुन्हा एकदा स्वाभिमानाने जगायचं. पण थांबा, आपण विसरतोय की ही ओ हेनरी यांची कथा आहे आणि त्यांच्या कथेमध्ये जिथे वाटतं की आता सगळं काही ठीक होणार आहे, बरोबर तिथेच नियती आपला डाव खेळते. तो मनातल्या मनात हा निश्चय करतोय, एका नव्या आयुष्याची स्वप्न पाहतोय. आणि तितक्यातच त्याच्या खांद्यावर एक हात पडतो. वळून पाहतो तर एक पोलीस उभा असतो. तो पोलीस विचारतो, इथे काय करतोयस? सोपी उत्तर देतो, काही नाही. पोलीस म्हणतो, मग चल माझ्यासोबत. कारण तर फक्त तिथे विनाकारण उभा राहिल्याबद्दल, म्हणजे लॉयटरिंगच्या आरोपाखाली त्याला अटक केली जाते. आता यातला विरोधाभास बघा. जेव्हा त्याला तुरुंगात जायचं होतं आपल्या वाईट परिस्थितीपासून सुटका मिळवण्यासाठी, तेव्हा त्याला कोणीही अटक करत नव्हतं. आणि आता जेव्हा त्याला एक चांगलं आयुष्य सुरू करायचं होतं, तेव्हा त्याला त्याच तुरुंगात पाठवलं जातंय. आणि दुसऱ्या दिवशी न्यायालयात काय होतं? न्यायाधीश त्याला 3 महिन्यांची शिक्षा सुनावतात. 3 महिने आयलंडवर. त्याची इच्छा पूर्ण झाली, पण जेव्हा त्याला ती इच्छा मरायला हवी होती. आणि ही कथा आपल्यासाठी एक प्रश्न सोडून जाते. कधी-कधी आपण जी गोष्ट मिळवण्यासाठी धडपडत असतो, तीच गोष्ट चुकीच्या वेळी मिळणं हीच सगळ्यात मोठी शिक्षा ठरते का? विचार करण्यासारखी गोष्ट नाही का? www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.